ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडतर्फे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन क्रीडा संकुलासाठी त्वरित जागा द्या याकरता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे। जरी जागा क्रीडा संकुलाला उपलब्ध झाल्यास होतकरू गुणवंत प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण होऊन जिल्ह्याचे नाव देशात व देशाच्या बाहेरही नावलौकिक करतील। याकरिता संबंधित मंत्री महोदय व आमचे निर्णयानुसार विचार करून सदरील जागा जिल्हा व संकुल समितीकडून कारवाई करण्यात येत आहे। आज या ठिकाणी ऑलिम्पिक असोसिएशन नांदेड विविध क्रीडाच्या संघटना यांच्यामार्फत क्रीडा संकुल होण्याबाबत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार सकाळी नांदेड जिल्ह्यामधील दोन सुप्रसिद्ध असे प्रशिक्षक जयपाल रेड्डी आणि बालाजी जोगदंड पाटील हे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज आपण पाहतोय नांदेड जिल्हा हा मराठवाड्यातील टॉप मोस्ट 2-3 जिल्ह्यापैकी एक असून नांदेड जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू तयार होत आहेत, परंतु त्यांना खेळण्यासाठी सज्ज असं क्रीडा संकुल नाही। 25 एकरची मागणी या ठिकाणी आंदोलनकर्त्याकडून वारंवार करण्यात आली, लोकप्रतिनिधीला सांगण्यात आलं, शासनाकडे सांगण्यात आलं, परंतु यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडूनही कुठल्या प्रकारची त्यांच्याकडे या विषयावर दाद घेण्यात आली नाही। त्यामुळे आज या ठिकाणी आमरण उपोषणची घोषणा करण्यात आली आणि ते सुरू आहे। यानंतर जर यावर कोणीही लक्ष दिलं नाही तर हा आमरण उपोषण अतिशय तीव्र करण्यात येण्याचा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे। रेड्डी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। त्याचं कारण म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याला क्रीडा संकुल नाही, म्हणजे शासनाला खेळाडूंसाठी जागा नाही। त्याकरिता मागे 3-4 वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब होते, त्यावेळेस 25 एकरचा प्रस्ताव प्रस्तावित केलेला आहे। ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मंत्रालयामध्ये अवर मुख्य सचिव मंत्रालय इथं हा 25 एकरचा प्रस्ताव आज स्थितीला पेंडिंग आहे। जवळपास अशोक चव्हाण साहेबांनी प्रस्तावित केलेलं होतं, पण त्याच्या पुढं काय झालं आज लगे 3-4 वर्षापासून आपल्याला काही त्याचं उत्तर मिळालेलं नाही आणि त्यामुळं आमचे जिल्ह्याचे खेळाडू जिल्हा क्रीडा संकुल अपासून वंचित आहे। आणि खेदाची गोष्ट अशी आहे की इतकं मोठं आपला नांदेड जिल्हा आहे आणि आपलं जिल्हा क्रीडा संकुल स्वतःचं नाही आहे। हा फार मोठा गंभीर विषय आहे। ह्या गंभीर विषयाला आम्ही घेऊन नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन, एकविध क्रीडा संघटना, खेळाडू, क्रीडाप्रेमी या सर्वांच्या वतीने आम्ही एक संकुल मिळूजेपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या दिवशी संकुल आम्हाला मिळेल त्या दिवशी आम्ही या ठिकाणाहून उठणार आहोत।